अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 11. एप्रिल फूल. मोबाईलची रिंग वाजली आणि मी फोन उचलला. सर, मी आदेश बोलतोय. सर, तुम्ही 4 ठाण्याला जाणार होतात ना या महिन्यात? हो आदेश, या रविवारी म्हणजेच 1 एप्रिलला आपण जातोय. तू येतोयस का? मी 4 ठाण्याला जाणाऱ्यांची लिस्ट डोळ्यासमोर ठेवत त्याला विचारलं. हो सर, माझी खूप दिवसांची इच्छा आहे जंगलात फिरायची. पण सर, हे एप्रिल फूल तर नाही ना? मी जोरात हसलो. अरे नाही नाही, आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतली, गाड्यासुद्धा बुक केल्या आहेत, 4 ठाण्यात जेवणाची ऑर्डरसुद्धा देऊन ठेवली. एवढं सगळं आता एप्रिल फूल कसं असणार बरं? सॉरी सर, मी सहजच विचारलं. इट्स ओके आदेश, काही चेंजेस झाले तर तुला कळवतो. मी फोन ठेवला. लिस्टमध्ये आदेशचं नाव लिहिलं. 12वीच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्या होत्या. कॉलेजच्या मुलांची मागणी होती कुठंतरी घेऊन चला म्हणून. 1 दिवसात जंगल सफारी होणारं 4 ठाणा मी ठरवलं. जंगल सफारी सोबत वनभोजन होणार म्हणून मुलंही खूप खुश होती. एका पर्यावरणावरील कार्यक्रमात माझी आणि आदेशची भेट झाली होती. मी निसर्ग सहली आयोजित करतो हे ऐकून तो मला सहलीबाबत सारखी विचारणा करत होता. आज त्याचं समाधान झाल्यासारखं वाटलं. 31 मार्चला मी सगळ्या पूर्वतयारीचा अंदाज घेत असताना मला 3 जणांचे फोन आले. त्यांनाही सहलीला यायचं होतं, पण गाडीत जागाच नव्हती. मी आदेशला फोन लावला. आदेश, तू येतो आहेस ना नक्की? कारण बरेच जण इच्छुक आहेत आणि गाडीत जागा पण नाही आहे. हो हो सर, मी नक्की येतो आहे. वाटल्यास सहलीचे पूर्ण पैसे मी घेऊन येतो तुमच्याकडे. अरे नको नको, उद्या दिलेस तरीही चालतील. ठीक आहे, मी त्यांना नाही सांगतो. सकाळी शार्प 6ला ये स्टॉपवर. हो सर, नक्की, असं म्हणून त्याने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ठरलेल्या ठिकाणी 5:30लाच बस घेऊन उभा राहिलो. बहुतेक सगळी मुलं आली होती. ती सगळी पटापट गाडीत बसली. मी आदेशची वाट पाहू लागलो. 6 वाजले, 6:15 झाले, 6:30 झाले, तरीही आदेशचा पत्ताच नव्हता. मी अस्वस्थ झालो. शेवटी मी मोबाईल काढला आणि त्याला फोन केला, पण फोन स्विच ऑफ होता. माझ्या अस्वस्थतेची जागा आता संतापाने घेतली. पण हा अनुभव मला नेहमीचा होता. कितीही कडक ताकीद द्या, स्वतःच्या फुरसतीने डुलत येणारे मी अनेक लोक बघितले होते. अशा लोकांना दुसऱ्यांच्या गैरसोयीची काहीही घेणं देणं नसतं. मी अजून 15 मिनटं वाट बघायचं ठरवलं आणि 15ची 30 मिनटं होऊन गेली तरीही ना आदेश आला ना त्याचा फोन आला. बसमधली मुलं कंटाळून बाहेर आली आणि काय झालं म्हणून विचारू लागले. त्यांना काय उत्तर द्यावं तेच मला कळेना. मी मोबाईल काढून आदेशला परत फोन लावला, पण मोबाईल स्विच ऑफ. आता मात्र माझी नस तडकली. मी निर्णय घेतला. बसा रे मुलांनो, खूप झालं वाट बघणं, चला निघूया आपण. मुलं पटापट जाऊन बसली. मीही बसमध्ये चढणार तेवढ्यात मोबाईल वाजला. अनोळखी नंबर दिसत होता. हॅलो, कोण बोलतं आहे? मी विचारलं. चौधरी सर बोलत आहेत ना? हो हो, चौधरीच बोलतो आहे. सर, मी आदेशचा भाऊ जितू बोलतो आहे. सर, आदेश सहलीला नाही येऊ शकणार. अरे कमाल आहे त्याची. आता सांगतोय हे. मी 5:30पासून त्याची वाट पाहतो आहे आणि माहिती आहे तो येणार म्हणून मी 3 जणांना मी नाही सांगितलं आहे. आता हे नुकसान कोण भरून देणार बरं? मी संतापाने अक्षरशः ओरडलोच. सॉरी सर, पण ऐका ना सर. सर, तो येऊ शकणार नाही. कारण त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो ऑन द स्पॉट गेला सर. काय? मी इतक्या जोरात ओरडलो की बसमधली सर्व मुलं बाहेर आली. अरे असं कसं झालं हे? मी आत्ता थरथर कापत होतो. माझ्या डोळ्यात पाणी जमा होऊन गेलं होतं. सर, तो सकाळी सहलीला जायचं म्हणून घरातून बाईकने बाहेर पडला. हायवेवर आला तर एका भरधाव डंपरने त्याला उडवलं. त्याच्या डोक्यावरून डंपरचं चाक गेलं. तो तिथंच गेला. योगायोगाने एक ॲम्ब्युलन्स तिथून जात होती. त्यांनी त्याला उचलून सिव्हिल हॉस्पिटलला नेलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आम्हाला त्यानंतरच कळलं. आम्ही आता सिव्हिललाच आहोत. फोनवर आता जोरजोराने रडणं ऐकू येत होतं. माझ्या तर हातापायातले त्राणच गेले. मी मटकन खाली बसलो.
एका मुलाने पाण्याची बाटली आणून दिली. मी पाणी प्यायलो. थोडी हुशारी वाटू लागली. सर, काय झालं? त्याने विचारलं. मी थोडक्यात सर्व सांगितलं. पोरं हळहळली. सर, मग आता ट्रिप कॅन्सल करायची का? मी भानावर आलो. ट्रिप कॅन्सल केली तर माझं नुकसान तर होणारच होतं. पण मुलांचे मूड गेले होते. ते आदेशला ओळखतही नव्हते. खरं तर माझीही आदेशशी नुकतीच ओळख झाली होती. मी स्वतःला सावरलं. मुलांना बसमध्ये बसायला सांगितलं व मीही जाऊन बसलो. बस 4 ठाण्याकडे निघाली. जंगलात फिरताना माझा मूड वाईटच होता. कशातच मन लागत नव्हतं. फॉरेस्ट गार्डला माहिती सांगून मी रेस्ट हाऊसला येऊन बसलो. संध्याकाळी आम्ही लवकरच परतीच्या प्रवासाला निघालो. तरीही येता येता 9 वाजलेच. जेवण करून मी विचार करत बसलो. उद्या आदेशच्या आईवडिलांना भेटून यावं असं ठरवलं. मग टी व्ही लावून आदेशची बातमी दिसते का ते बघू लागलो. 10 वाजता मोबाईल वाजला. स्क्रीनवर आदेशचं नाव वाचून मी हादरलो. भीतच मी फोन कानाला लावला. सर, मी आदेश बोलतोय. कशी झाली ट्रिप सर? मी इतका जोरात दचकलो की माझ्या हातातून मोबाईल निसटून खालीच पडला. थरथरत्या हाताने उचलून मी तो कानाला लावला. कोण बोलतंय? सर, मी आदेश बोलतोय. सर, आवाज नाही ओळखला का माझा? आणि माझा नंबर तर सेव्ह असेलच ना तुमच्याकडे सर? कोण आदेश? आदेश, अरे तू जिवंत कसा आहेस? काहीतरी गडबड आहे. अरे आज सकाळी फोन आला होता की तुझा ॲक्सिडेंट होऊन तू ऑन द स्पॉट गेलास ते. बोलता बोलता माझ्या घशाला कोरड पडली. फोनमधून जोरजोरात हसण्याचा आवाज आला. माझ्या अंगावर काटाच आला. बाप रे, मी एखाद्या भूताशी तर बोलत नव्हतं ना? सर, तुम्ही प्यायला तर नाहीत ना? अहो सर, मी एकदम धडधाकट आहे. मला काहीही झालेलं नाही. आणि तुम्ही प्यायला नसाल तर नक्कीच कोणीतरी तुम्हाला एप्रिल फूल केलं असावं. बाप रे, हे काहीतरी वेगळंच प्रकरण दिसत होतं. अरे पण मग तू आला का नाहीस? बरं, येणार नसल्याचा साधा फोनसुद्धा केला नाहीस तू? सर, गडबड अशी झाली की रात्री 10 वाजता मोबाईल खाली पडून फुटला. आईबाबांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे सिम त्यांच्या मोबाईलमध्ये बसेच ना. सकाळी मी 5:30ला निघालो. हायवेवर लागलो आणि माझ्या गाडीचं चाक पंक्चर झालं. सकाळ आणि त्यात रविवार असं एकही दुकान आता उघडं नव्हतं. शेवटी एकाला विनंती करून पंक्चर जोडलं. पण मग या सगळ्या भानगडीत 6:45 वाजले. मी स्पॉटवर पोहोचलो तेव्हा बस निघून गेली होती सर. घरी येऊन मोबाईल दुरुस्त करून तुमच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण फोनच लागेना. कदाचित जंगलात रेंज नसावी. मला एकदम आठवलं, त्याच्या भावानेच तर फोन करून मला ही बातमी दिली होती. माय गॉड, चक्क भावानेच हा खोटारडेपणा करावा? सर, आदेश चक्क तुझ्या भावानेच फोन करून मला ती वाईट बातमी दिली. काय नाव बरं त्याचं? हां, जितू. हो, जितूच. तो तुझा भाऊच ना? काय, जितूने तुम्हाला फोन करून सांगितलं? सर, हे कसं शक्य आहे सर? का शक्य नाही? सर, तो चाचरतच बोलत होता. सर, मी तुम्हाला आता लगेच भेटायला येतो सर. अरे पण फोन कट झाला. 15-20 मिनिटातच दाराची बेल वाजली. आदेश आला असावा. मी भीतच दरवाजा उघडला. बाहेर आदेशच उभा होता, अगदी धडधाकट. भूताचे पाय उलटे असतात असं मी कुठंतरी वाचलं होतं. मी त्याच्या पायावर नजर टाकली. ते सरळच होते. मला हायसं वाटलं. मी त्याला आत घेतलं. तो बसला पण फार घाबरलेला दिसत होता. हां, काय झालं आदेश? तू असं घाबरलेला का दिसतोय? सर, तुम्ही म्हणता तुम्हाला जितूचा फोन आला होता. आदेशने आपले डोळे पुसले. सर, कोणीतरी तुम्हाला एप्रिल फूल करण्यासाठी हा फोन केला असावा. शक्य आहे, पण कोण असेल ही व्यक्ती जी तुला आणि मलाही ओळखते? सर, आपल्या दोघांना ओळखणारा फक्त समीर आहे बघा, ज्याने माझी तुमच्याशी ओळख करून दिली होती. हो, आलं लक्षात. पण तो असं करेल असं वाटत नाही. शिवाय अनोळखी नंबर होता. समीरचा नंबर तर सेव्ह आहे माझ्याकडे. सर, ओळख पटू नये म्हणून त्याने दुसऱ्या कोणाच्या मोबाईलवरून फोन केला असेल. मला तरी वाटतं हे त्याचेच उद्योग असावेत.
असा तो तसा खोटारडाच आहे. मला ते पटलं. समीरच्या खोड्या मीही पाहिलेल्या होत्या. अनेकदा तो खोटं नाटं सांगून मित्रांची टर उडवायचा. हे मी प्रत्यक्ष अनुभवलंसुद्धा होतं. ठीक आहे, मी त्याला उद्या फोन करून चांगला खडसावतोच बघ. मी आदेशला म्हणालो. मी निघतो सर. आणि सॉरी सर, माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागला. असू दे आदेश, त्यात तुझाही नाईलाजच होता. आदेश गेला आणि मी आदेश जिवंत आहे या समाधानात झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी मी सकाळीच समीरला फोन केला. समीर, काल तूच फोन केला होतास ना मला आदेशच्या ॲक्सिडेंटची बातमी द्यायला? अरे मी काय तुझ्या बरोबरीचा वाटलो का रे तुला चेष्टा करायला? नाही सर, मी नव्हता केला फोन तुम्हाला. जितूने आदेशच्या भावाने केला होता फोन. आणि ती चेष्टा नव्हती, ते सगळं खरंच होतं सर. काय? मी ताडकून उडालोच. समीर, अरे तू जिवंत आहेस. सर, काय पण तुम्ही हे घ्या, जितूशीच बोला तुम्ही. सर, मी जितू बोलतोय. काय झालं सर? होय, हा तोच आवाज होता जो माझ्याशी काल सकाळी बोलला होता. माझ्या अंगावर शहारे आले. भीतीने मी लटपटू लागलो. जितू, अरे काल रात्री आदेश आला होता घरी. मला म्हणत होता जितूचा 1 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आहे ते. काय? जितू जोरात ओरडला. सर, तुम्हाला काय वेड लागलं की काय सर? अहो, काल रात्री 9 वाजता मी माझ्या हाताने आदेशला अग्निडाग दिला सर. आणि तुम्ही म्हणता आदेश तुमच्या घरी आला होता? माझी थरथर अजूनच वाढली. थरथर त्या आवाजात मी त्याला म्हटलं, मी खोटं बोलत नाही आहे जितू. आदेश खरंच आला होता माझ्याकडे. चक्क अर्धा तास त्याने माझ्याशी गप्पा मारल्या. बस करा सर, अशा दुःखाच्या प्रसंगी चेष्टा नका करू. जितू आता हमसून रडत होता. माझ्याकडून आता हे सहन होत नाही आहे आणि मी आता फोन कट करतोय. फोन ठेवता ठेवता माझं लक्ष बायकोकडे गेलं. ती माझ्याकडे रोखून पाहत होती. तिच्या नजरेची मला भीतीच वाटली. काय म्हणालात तुम्ही? आदेश इथे आला होता? किती वाजता आला होता तो? तिने विचारलं. झाले असतील 10:30. का? अहो महाशय, 10:30ला तुम्ही शुद्धीत तरी होता का? 9:30ला जेवण करून तुम्ही TV बघायला बसलात आणि बसल्या बसल्या झोपून गेलात. तुम्ही झोपलात म्हणून मी TVवर एक गाण्याचा कार्यक्रम लावला आणि 11:30पर्यंत तो बघत बसले होते. तोपर्यंत आणि पूर्ण रात्रभरात कोणीही आलं नाही आपल्याकडे. झोपेत तुम्ही सारखं आदेश, जितू, समीर असं बडबडत होतात. 11:30ला मी तुम्हाला उठवून बेडरूममध्ये नेलं. माझ्या अंगात आता चांगलंच कापरं भरलं. मी डोळे फाडून तिच्याकडे बघू लागलो. अहो, असं काय बघताय? ही बातमी बघा, आदेशच्या अपघाताची. वाचा, खरं काय घडलं ते. तिने मला दिलेल्या पेपरवर मी नजर टाकली. डंपर बाईक अपघातात तरुण जागीच ठार. खाली आदेशचा फोटो होता. त्यातला आदेश माझ्याकडे बघून हसतोय आणि जणू म्हणतोय, कसं एप्रिल फूल केलं असं मला वाटू लागलं. हे सगळे मिळून मला एप्रिल फूल करतायत की मी स्वतःला एप्रिल फूल करतोय हेच मला समजेनासं झालं आणि सततच्या मानसिक धक्क्यांनी माझी शुद्ध हरवली.